2026 उजाडलं तरी रस्त्यांची स्थिती तशीच आहे। दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो आणि तुम्ही नवनवीन कारण सांगता। ही कोणती वृत्ती आहे? हे शब्द आहेत हायकोर्टाचे। हायकोर्टाने मुंबई महापालिकेला रस्त्यांवरील खड्ड्यांवरून झापलंय। हायकोर्टाने नेमकं काय सुनावलं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। मुंबईतील खराब रस्ते त्याचबरोबर उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावरून मुंबई हायकोर्टानं सोमवारी मुंबई महानगरपालिकेला चांगलंच फटकारलं। हायकोर्ट काय म्हणालं तर गेली 2 दशकं हा रस्त्यांचा प्रश्न कायम आहे, तरी सुद्धा महापालिकेला अजूनही जाग का येत नाही? खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न कायमचा सोडवा असे आदेशच हायकोर्टाने महापालिकेला दिले। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली। एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने काय म्हटलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। हायकोर्ट म्हणालं की दहिसर ते फोर्ट असा प्रवास करणाऱ्या व्यक्तीला शेकडो धक्के सहन करावे लागतात। हे काय आहे? बीएमसीनं आता तरी जागं व्हावं। न्यायमूर्ती लोढा यांनी 2007 मध्ये आदेश दिले होते आणि आता 2026 उजाडलंय तरी सुद्धा रस्त्यांची स्थिती तशीच आहे। दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो आणि तुम्ही नवनवीन कारणं सांगता। ही कोणती वृत्ती आहे? अशा कडक शब्दांमध्ये हायकोर्टाने महापालिकेला सुनावलंय। आता मुंबई महापालिका तर ठीक आहे, ठाण्यावरील रस्त्यांवरून सुद्धा हायकोर्ट काय म्हणाले बघा। जगातील प्रमुख शहरांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने रस्ते बांधले जातात, तिथे जाऊन पहा। अशा रस्त्यांवर 100 किमी प्रति तास वेगाने वाहन चालवलं तरी सुद्धा एकही धक्का बसत नाही, असं सुद्धा कोर्टाने यावेळेला सांगितलं। आणि दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे रस्ते आहेत, मुंबईमध्ये कशा प्रकारे रस्ते आहेत याचं कंपॅरिझन तुम्ही स्वतः करा, असं सुद्धा म्हटलं। ठाण्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना हायकोर्ट म्हणालं की ठाण्यातील परिस्थिती तर मुंबईपेक्षा सुद्धा वाईट आहे। पूर्वी तेथील रस्त्यांची स्थिती चांगली होती असं न्यायमूर्ती गडकरी यांनी म्हटलं। त्यानंतर न्यायमूर्ती खाट्टा असं म्हणाले की तेव्हा न्यायमूर्ती अभय ओक हे सुप्रीम कोर्टाचे जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत ते दररोज ठाण्याहून फोर्टला प्रवास करायचे, त्यामुळे तेव्हा रस्त्यांची देखभाल होत होती, आता ती होत नाहीये। हायकोर्टाने ठाण्यातील रस्त्यांवरून सुनावलं, मुंबईमधील रस्त्यांवरून सुनावलं, त्याचबरोबर मॅनहोलचा जो प्रश्न आहे त्यावरून सुद्धा मुंबई महापालिकेला हायकोर्टाने फटकारलेला आहे। मॅनहोलला झाकणं नाहीयेत, त्याला जाळ्या नाहीयेत आणि त्या कधी बसवल्या जातील असा सवाल सुद्धा हायकोर्टाने महापालिकेला विचारला। मॅनहोलच्या झाकणांखाली संरक्षक जाळ्या बसवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी अजून सुद्धा पूर्ण झालेली नाहीये असं हायकोर्टाने म्हटलं आणि याबद्दल नाराजी व्यक्त केली। 3000हून अधिक मॅनहोलला झाकणं त्याचबरोबर संरक्षक जाळ्या बसवायच्या बाकी असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली। आता पुढे हायकोर्ट काय म्हणाले बघा। आम्हाला आकडेवारी नकोय, यंदा मॅनहोलमुळे एकाही नागरिकाचा मृत्यू होणार नाही अशी हमी आम्हाला द्या, असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे हायकोर्ट महापालिकेला फटकारण्याची काही पहिलीच वेळ नाहीये। वेगवेगळ्या कारणावरून हायकोर्ट भाष्य करत असतं, पण यंदा पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये मुंबईची कशी तुंबई होते, मुंबईच्या रस्त्यांचा प्रश्न कशा प्रकारे ऐरणीवर येतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावरूनच हायकोर्टाने आता महापालिकेला फटकारलेला आहे आणि आम्हाला आकडेवारी नकोय, रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवा, त्याचबरोबर मॅनहोलला झाकणं लावा, त्याला जाळ्या लावा, असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलेलं आहे। आणि महापालिकेला त्यांच्या कामाची जाणीव हायकोर्टाने करून दिलेली आहे। खरं तर पावसाळा आलेला आहे, अजून सुद्धा मुंबईमध्ये हवा तसा मुसळधार कंटिन्यू असा पाऊस पडलेला नाहीये, पण जो काही बरसला आहे त्याच्यामध्येच मुंबईची तुंबई झाली आहे। त्याच्यामुळे अशी तरी अपेक्षा आपण ठेवूयात की महापालिका आत्ता रस्त्यावर उतरतीये, पण पुढे जाऊन आपल्याला या पावसामुळे गंभीर अशी परिस्थिती मुंबईमध्ये दिसू नये, कारण मुंबईमध्ये पावसाचे काय हाल होतात ते आपल्याला माहिती आहे। दरम्यान हायकोर्टाने फटकारल्यानंतर तरी महापालिकेला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।